नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवार असतानाही भाज्यांची मोठी आवक पाहायला मिळाली। मराठा आंदोलकांच्या एपीएमसी मुक्कामामुळे बाजार तब्बल 3 दिवस बंद होता। मात्र रविवारी बाजार खुला करण्यात आला आणि एपीएमसी मध्ये भाजीपाला बाजारात 450 गाड्यांची आवक झाली। रविवारच्या दृष्टीने ही आवक मोठी असून भाजीपाल्याचे दर मात्र स्थिर आहेत। ठाणे वाहतूक पोलिसांतर्फे 34वे रस्ता सुरक्षा अभियान 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलं। त्यामध्ये सीट बेल्ट आणि हेल्मेट लावणं किती गरजेचं आहे, वाहतूक विभागातर्फे देण्यात येत असलेल्या सूचनांचं पालन करणं किती गरजेचं आहे यावर शहरामध्ये जनजागृती मोहीम सुरू झाली। सिल्लोड तालुक्यातील सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी शांततेत मतदान झालं। सिल्लोड सोयगाव तालुक्यामध्ये सुमारे 34 केंद्रांवर हे मतदान झालं। बाजार समितीच्या या निवडणुकीसाठी सुमारे 5184 मतदारांनी आपला हक्क बजावला। प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला। बुलढाणा जिल्ह्यात रातोरात श्रीमंत होण्याचा मोह 4 जणांना चांगलाच महागात पडला। 2 लाखाच्या बदल्यात 4 लाखांच्या नकली नोटा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील टेंभुर्णा बायपासवर पोलिसांनी रंगेहात पकडलंय। मनमाडच्या बुधलवाडी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं मंदिर पायी दिंडी सोहळ्याचं भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालं। यंदा दिंडीचं 24वे वर्ष आहे। हबप बाळासाहेब इप्पर यांच्या नेतृत्वाखाली टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करत भाविक मोठ्या संख्येने वारीमध्ये सहभागी झाले। श्री क्षेत्र गोरक्षनाथ महाराज देवस्थान वाई इथं भव्य यात्रा महोत्सवानिमित्त भव्य कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये हिंगोलीतील शेनगावच्या रुपाली शिंदे हिने बाजी मारली। यावेळी सर्वांनी रुपालीवर कौतुकाचा वर्षाव केला। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स कंपनीने शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन विकसित केलेला सल्फर कोटेड गोल्ड युरियाचा देशातील पहिला रॅक नाशिकच्या मनमाडमध्ये दाखल झाला। सल्फर कोटेड युरिया कांदा पिकाला उपयुक्त असून शेतकऱ्यांना याचा दुहेरी लाभ मिळणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली। पाणी कधी देणार, अजून किती फसवणार, आंदोलनकर्त्या आजीबाईंनी सुप्रिया सुळेंना सुनावलंय। जनाई शिरसाई योजनेचं पाणी मिळावं यासाठी बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी पिण्याचं आणि शेतीसाठीचं पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं। या उपोषणाला खासदार सुप्रिया सुळे यांनीही भेट दिली। यावेळेस एका आजीबाईंनी खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलंच सुनावलंय। निर्यात करण्यात येत असलेल्या संत्र्याला आता 1 किलो मागे 44 रुपयांचं अनुदान मिळणार आहे। बांगलादेशात संत्र्याला 88 रुपये आयात शुल्क आहे। आयात शुल्कामध्ये 50% म्हणजे किलो मागे 44 रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय। सरकारच्या निर्णयामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव करावा लागणार आहे। आयटी हब असलेल्या हिंजवडीत एका आयटी इंजिनियर महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडाली। हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं। प्रेमसंबंधातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। दिल्लीतील कालकाजी माता मंदिरामध्ये जागरण सुरू असताना अचानक मंदिरातील स्टेज कोसळला। या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर 17 भाविक जखमी झाले। जखमींना तातडीने उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। थरकाप उडवणारी ही घटना दिल्लीतील कालकाजी माता मंदिरात घडलेली आहे। राज्यातील 120 शेतकऱ्यांना विदेश वारीची संधी मिळणार आहे। विदेशातील कृषक नवतंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यासाठी राज्यातील 120 शेतकऱ्यांना संधी मिळणार आहे। या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांना 1 लाखांपर्यंत शासकीय अनुदान दिले जाईल। प्रत्येक जिल्ह्यातून 3 शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती शासनाद्वारे देण्यात आलेली आहे। मुंबई ते अहमदाबाद या स्थानकांदरम्यान धावणारी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस आता ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणार आहे। याकरता रुळांची क्षमता आणि इतर कामे करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे।
चंद्र आणि सूर्याकडे झेपावल्यानंतर आता इस्रो अवकाशात नवा उपग्रह पाठवण्याच्या तयारीत आहे। इस्रोच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार त्याचा हवामानशास्त्रीय उपग्रह इनसॅट 3DS JSLV F14 वर प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर सहार येथे पाठवण्यात येणार आहे। उपग्रहानं कॅप्चर केलेल्या UR राव सॅटेलाइट सेंटर बंगळुरू येथील उपग्रह असेंब्ली एकत्रीकरण आणि चाचणी उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेला आहे। अखिल भारतीय मांग समाजाच्या श्रीराम भक्तांनी रामजन्मभूमीमध्ये तीर्थक्षेत्राला ट्रस्टला एक चांदीचा झाडू दान केला असून त्याचा वापर गर्भगृहाच्या स्वच्छतेसाठी करण्यात यावा अशी विनंती केली आहे। त्यांनी चांदीच्या झाडूचं वजन 1.751 किलो इतकं आहे। पुणे विमानतळावर सोने तस्करीचा अड्डा बनत असल्याने मागील काही दिवसात झालेल्या कारवाईतून समोर आलेला आहे। त्यातच आता पुन्हा एकदा दुबईतून तस्करी करून आलेले 6 किलो 912 ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचालनालयाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केलं। सोने तस्करी प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली। या सोन्याची किंमत साधारण 3.5 कोटी इतकी आहे। औरंगाबाद इथे खाम नदी जीर्णोद्धार मोहिमेच्या भागीदारकांना अमर शहीद उद्यान, सार्वजनिक उद्यान आणि देशासाठी पराकोटीचं बलिदान देणाऱ्या मराठवाड्यातील शूर सैनिकांना समर्पित स्मारकाचं भव्य उद्घाटन औरंगाबाद कॅन्टोन्मेंटचे बोर्डाचे ब्रिगेडियर KS नारायण यांनी विरोकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री तरंग जैन यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शहरामध्ये शहीद जवान आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञतेचं वातावरण बघायला मिळालं। अमर शहीद उद्यान हे राष्ट्रसेवेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या शौर्याचं आणि बलिदानाबद्दलचं कृतज्ञता आणि स्मारकाचं प्रतीक आहे।